एक छोटा प्रसंग सांगतो. सांगा. मी 10वीत होतो. हां तर सगळेच असतात तसं मी होतो. हां आणि तुम्ही जरा खोडखोड होता काय? जरा खोडकर होतो म्हणजे कसं, हां संग्यानं दंगा केला की बाळ्यानं दंगा करायचा, बाळ्यानं दंगा केला की संग्यानं दंगा करायचा, असं आमचं होतं. हां कारण एकानं दंगा केला की एक जण मार खाणार. हां बरोबर आहे. त्यामुळं दंगा हा सामुदायिक असावा या उद्देशानं आम्ही केलं. हां तर आमच्याकडे त्यावेळेला मुख्याध्यापक म्हणून SMS स्कूलमध्ये ते स्वर्गीय शितोळे सर होते. त्यावेळेला कुणाला आठवण नाव माहीत असेल तर त्यांना कुणाला माहिती असेल. हां तर स्वर्गीय शितोळे सर त्यावेळेला मुख्याध्यापक होते. आणि आमचं संध्याकाळी 7:30ला स्टडी रूम व्हायचं. आणि स्टडी रूम झालं की 7:30ला सुरू झालं की एका अ आणि ब या 2 तुकड्यातली मुलं एकत्र गोळा करायची आणि स्टडी रूम घ्यायचं आणि मुलीला घरी पाठवायचं. कारण कधी लाईट जातील काय वेळी सांगता येत नाही. मुलाला दंगा केला तर मुलीला त्रास नको म्हणून आम्ही मुली सगळ्या घरी पाठवायच्या आणि आमचं स्टडी रूम चालायचं. हे करणार आणि मग एक दिवस स्टडी रूमला बसलो आणि स्टडी रूमला बसल्यानंतर आपले एक आदरणीय शिक्षक जे रिटायर झाले परवा, बाळासाहेब तिवारे म्हणून होते, तिवारे सर, तर ते होते. ती लेट लावायला होती बा. आणि ते आले आणि ते आल्यानंतर 7:30 वाजले होते. त्यांनी हाजरी घेतली आणि हाजरी घेत असताना कुणीतरी काहीतरी कॉमेंट केली. जवळजवळ 60-70 पोरं होती, त्यात कुणीतरी काहीतरी कॉमेंट केली. ती कॉमेंट त्या तिवारे सरांना सहन झाली नाही आणि सहन झाल्यावर ते म्हणले, हरामखोरानो, तुम्हाला पण 2 हात आहेत आणि मला पण 2 हात आहेत, तुमचं बघून घेतो. आता एक शिक्षक 70 पोरांना काय बघणार आणि कसं बघणार? 40 हात, 70 दुनी 140 हात. त्या एकाच मास्तरावर जर समजा चुकून पडले, पटायला नाही पाहिजे पण पडले, तर त्या मास्तरचा चोळा मोळा बोळा करून बेंचच्या खाली कप्प्यात ठेवतील. मग तरी पण ते बाबा असं म्हटला, तुम्हाला 2 हात आहेत आणि मला पण 2 हात आहेत, तुम्हाला मी बघून घेतो. दुर्दैवानं काय झालं, अच्या वर्गात सगळी पोरं बसली होती आणि बच्या वर्गात त्या वर्गाचं मीटर होतं. इकडल्या बाजूला बघून करा काय? कुठल्या बाजूला करू? इकडे तुम्हाला दिशा सांग राजा. बच्या वर्गात त्या जिथं अच्या वर्गात बलून लावला होता त्याची फ्यूज बच्या वर्गात होती. मग एकटा शाना आमच्यातला हळूच उठला, त्या तिवारी मास्तरचा डोळा चुकवला आणि बच्या वर्गात जाऊन फ्यूज काढली. फ्यूज काढली. एक जण उठला, सर तुम्हाला